नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मैत्रिणींनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस आपणा सर्वांना चांगला जावो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि लगेचच आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करते. मैत्रिणींनो, प्रत्येकाच्या जीवनात कठीण काळ, कठीण प्रसंग, अडचणी, समस्या, दुःख हे येत असतं आणि अशा वेळेस सर्वांचं मन खूप अशांत असतं. मनामध्ये हजारो वाईट विचार येत असतात. आता पुढे कसं करावं, काय करावं, ह्या संकटातून आपण बाहेर कसं पडावं. आता आपल्याला अशा वेळेस असं वाटतं की आता माझे सगळे दरवाजे समोरचे चांगले बंद झाले आहे. मी ह्या संकटातून बाहेर कसं निघणार, असे अनेक प्रश्न आपल्या डोक्यामध्ये मनामध्ये चालू असतात. तर मैत्रिणींनो, अशा वेळेस मन अशांत न होऊ देता मन शांत ठेवावं. मनात वाईट विचार येऊ नये यासाठी आपण स्वामींचे कोणते महत्वाचे विचार आहेत जे आचरणात आणले तर आपल्याला योग्य मार्ग सापडेल आणि त्याने आपल्या मनाला संकटातून बाहेर मिळण्याची ताकद मिळेल. हे विचार आज आपण जाणून घेणार आहोत, जे तुमच्या आयुष्यातील नैराश्य, दुःख, अडचणी, एकटेपणे, समस्या सगळं काही दूर करून तुम्हाला यशाच्या मार्गाकडे नेणार आहे. तुम्हाला प्रत्येक संकटाशी लढण्याची शक्ती देणार आहे. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्ही रोज सकाळी ऐका, संध्याकाळी ऐका आणि अगदी शांत चित्ताने हा व्हिडिओ तुम्ही ऐका. आणि मैत्रिणींनो, पुढे जाण्यापूर्वी कमेंट्स बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि मनात वाईट विचार आणू नका. स्वामी महाराज आपल्या पाठीशी नेहमी खंबीर उभे असतात. तुम्ही फक्त त्यांची निस्वार्थपणे सेवा करा, श्रद्धा ठेवा आणि पूर्ण सेवा करा. नक्की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होईल. तर चला मग, कोणते स्वामींचे महत्वाचे 5 विचार आहे हे आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरीही तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं आज तुम्हाला उत्तर मिळणारच. व्हिडिओ तर मैत्रिणींनो, पहिला विचार आहे स्वामी महाराजांचा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर मैत्रिणींनो, जेव्हा आपल्याला वाटते की या जगात आपलं कोणीच नाही, आपल्यासाठी सर्व दरवाजे आता बंद झाले आहेत, तेव्हा स्वामींचे हे वाक्य आपण आठवायचे. स्वामी म्हणतात, परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुम्ही खचून जाऊ नका आणि घाबरूही नका. मी अदृश्य रूपाने नेहमी तुमच्या सोबत आहे. तुझा माझ्यावर विश्वास असेल तर कोणतीही अडचण तुला हरवू शकत नाही. कोणत्याही कष्टातून, अडचणीतून जर आपल्याला बाहेर निघायचं असेल मैत्रिणींनो, त्यामध्ये आपला स्वतःवर विश्वास पाहिजे आणि स्वामी महाराजांवर विश्वास पाहिजे. जी सेवा आपण करत आहोत ती निस्वार्थ भावनेने आणि श्रद्धेने करावी. नक्की योग्य मार्ग आपल्याला सापडतो आणि आपण कष्टातून, दुःखातून, संकटातून बाहेर पडतो. दुसरं वाक्य आहे स्वामी महाराजांचं, कर्म करत राहा, फळाची चिंता. स्वामी महाराज सांगतात, कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. कठीण काळात माणूस फार खचून जातो आणि त्या कारणाने तो प्रयत्नही करणं सोडून देतो. तर स्वामी महाराज सांगतात की भूतकाळात काय झाले याचा विचार करणं सोडून द्या, भविष्याची चिंता करू नका. आज तुमच्या हातात जे कर्म आहे, जे कार्य आहे, ते फक्त तुम्ही प्रामाणिकपणे आणि कष्ट देऊन तुमचं 100% देऊन करा. तुमच्या कष्टाचे फळ स्वामी योग्य वेळी तुम्हाला नक्की देतील. तुम्ही निराश होऊ नका आणि प्रयत्न करणंही सोडू नका. तिसरं आहे, सहनशीलता आणि संयम हीच खरी आपली परीक्षा आहे. मैत्रिणींनो, कठीण काळ कायमस्वरूपी नसतो बरं, तो एक परीक्षा असते. त्याप्रमाणे सोन्याला आगीत तापवल्याशिवाय त्याला चमक येत नाही, चकाकी येत नाही, तसेच कठीण प्रसंग माणसाला अगदी मजबूत बनवण्यासाठी येत असतात. ह्या काळात आपण संयम ठेवावा, धीर ठेवावा, कारण प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर नवीन सकाळ येत असते.
हे मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, कधीही कठीण काळात खचून जाऊ नका, निराश होऊ नका आणि प्रयत्न करणं सोडू नका. जोपर्यंत तुम्ही 100% देऊन प्रामाणिकपणे तुमचे कष्ट करत आहात, तोपर्यंत तुमचं यश तुमच्या हातात आल्याशिवाय राहणार नाही. चौथा आहे, सगळं काही स्वामींवर सोपून द्या. जेव्हा तुम्हाला कोणताच मार्ग सापडत नसेल, तेव्हा तुमचे सर्व प्रश्न, सर्व चिंता, सर्व दुःख, कष्ट, आजारपण, एकटेपण, नैराश्य जे काही आहे ते स्वामींचरणी अर्पण करा आणि म्हणा, स्वामी आता तुम्ही जे करायचे ते करा. जेव्हा तुम्ही पूर्ण शरणागत होणार, तेव्हा स्वामी स्वतः तुमच्या पाठीशी उभे राहणार. हे आहे मैत्रिणींनो. म्हणून स्वामी महाराज नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळेच तारक मंत्रात म्हटलं आहे मैत्रिणींनो, निशंक निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी पाठीशी नित्य आहे रे मना. ऐक्यावधूत हे स्मर्तगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. मैत्रिणींनो, जेव्हा मन अस्वस्थ होईल, मनात वाईट विचार येतील, मन अगदी निराश, हताश होईल, एकटेपणा वाटेल, तेव्हा नक्की तुम्ही तारक मंत्र म्हणा. तुम्हाला खूप शांतता प्राप्त होईल आणि तुम्ही खूप मोकळे झाल्यासारखं वाटेल. आणि शेवटचा आणि 5वा स्वामींचा विचार आहे, कोणाचेही वाईट करू नका आणि विचारही वाईट मनात आणू नका. स्वामी म्हणतात, तुमच्या मनात सर्वांबद्दल दया, प्रेम, आपुलकी असू द्या. जर कोणी तुमचे वाईट केले तर त्याचा हिशोब निसर्ग त्याला देईल आणि स्वामीही करतील. तुम्ही मात्र तुमचे मन अगदी स्वच्छ निर्मळ ठेवा, कारण शुद्ध मनातच स्वामींचा वास असतो. मैत्रिणींनो, जितकं आपलं मन शुद्ध, निस्वार्थ, निर्मळ आणि स्वच्छ राहील, तितकाच आपल्या अवतीभोवती स्वामींचा वास राहील. त्यामुळे कधीही कुणाचं वाईट करू नका, चिंतू नका आणि मनात विचारही आणू नका वाईट, आणि कुणाचा अपमान देखील कुणासमोर करू नका. तर मैत्रिणींनो, स्वामींचे हे विचार केवळ ऐकू नका बरं, तर ते आपल्या आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न देखील करा. कठीण काळात खचून न जाता श्री स्वामी समर्थ नामांचा अखंड जाप करा, तारक मंत्र म्हणा, स्वामी चरित्र सारामृत वाचा, श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपा. यानेही चांगली आपल्याला फलप्राप्ती होती, आपले सगळे दुःख संकट मुक्त होते. सगळे स्वामींची सेवा करा, अत्यंत प्रभावी आहे. स्वामींची आरती करा, प्रार्थना करा स्वामींची, आणि स्वामींची नित्य सेवा करा आणि मनाला शांत करा. स्वामी तुमच्या सर्व अडचणी नक्कीच दूर करतील मैत्रिणींनो. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर तुम्हाला स्वामींचे विचार आवडले असतील तर एक लाईक करा, तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारासोबत शेअर करा आणि चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. तसेच चॅनलला सपोर्ट करण्यासाठी खाली दिलेल्या कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा. आणि श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मैत्रिणींनो, शेवटपर्यंत माहिती ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. स्वामी महाराजांचे विचार आचरणात आणा आणि आपले भविष्य चांगले करा. आपले दुःख, अडचणी, समस्या सगळं काही दूर होतील. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञाननिधि तन्दाद्वैतं सं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः.